तर मी माझ्या यूट्यूब चॅनलचे नाव का बदलले हे सांगण्या अगोदर बघा की मी ना मस्त ही राणी कलरची साडी नेसून वगैरे मस्त चालले होते बाहेर. तर इथं शिक्रापूरमध्ये आहे ना सिद्धिविनायक हॉटेलमध्ये आहे ना एक कार्यक्रम होता. तो काय कार्यक्रम होता त्याची सगळी माहिती मी तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देईलच. पण त्याच्या अगोदर बघा गाडीला चावी लावली आणि चालू करायची गाडी तर लगेचच मोबाईलची रिंग वाजली. मला वाटतं सगळ्याजणी कार्यक्रमाला पोहोचल्या, मीच लेट झाले की काय. पण फोन उचलल्यावर कळलं की पार्सलवाल्याचा फोन होता की तुमचं पार्सल आहे. पण हा ड्रेस जेव्हा मागवला ना त्या 15 दिवसापूर्वी मागवला होता आणि कॅन्सल झाल्याचा मेसेज आला होता. थोडीशी नाराज झाले होते मी, कारण कसं असतं आपण एखादी गोष्ट पाहतो आणि ती एकदम पाहता क्षणी मनात भरणं हे काय असतं ना, हे मी या ड्रेसकडे पाहून सांगू शकते. कारण हा ड्रेस मी जेव्हा पाहिला ना ऑनलाईन तेव्हा मला इतकं आवडलं ना, तर असं झालं की त्या ऑनलाईन मोबाईलमधून केव्हा माझ्या हातात येईल. पण ऑर्डर कॅन्सल झाल्याचा मेसेज आल्यावर मी थोडीशी नाराज झाली होती. नंतर म्हटलं परत एकदा ऑर्डर करून पाहूया येते की काय. पण मी विचारलं पार्सलची प्राईस काय आहे, तर मग प्राईस ऐकल्यानंतर मला कळलं की ड्रेसच आहे. कारण मला ड्रेसची प्राईस माहीत होती ना आणि दुसरं काय मागवलेलंच नव्हतं, त्याच्यामुळे मला कन्फर्म कळलं की ड्रेसच आला आहे. जायचा प्लॅन थोडा वेळ कॅन्सल केला आणि पहिलं मग पार्सल पत्ता सांगितला आणि तो घरी आला आणि छान असा ड्रेस माझ्या हातात दिला बघा. एकदम छान व्हाईट आणि लव्हेंडर कलरचं कॉम्बिनेशन आहे. कॉटनचा प्युअर कॉटनचा ड्रेस आहे. खूप सुंदर ड्रेस आहे बघा. धुतल्यावर एकदम सॉफ्ट होणार आहे. थोडासा ट्रान्सपरंट आहे पण काय हरकत नाही. आणि ना कॉटनचे कपडे शक्यतो आहे ना मोठ्या साईजचेच घ्यायला पाहिजे. कारण माझा बऱ्याचदा अनुभव आहे की कॉटनचे कपडे मी घेते आणि धुतल्यानंतर ते आकसतात नाही का. एकदम परफेक्ट साईजचे जर घेतले ना आपण तर ते आकसल्यानंतर आपल्याला व्यवस्थित बसत नाही आणि मग याला त्याला देऊन टाकावे लागतात बळचच. तसं होण्यापेक्षा हा ड्रेस आहे ना मी थोडासा मोठ्या साईजचा मागवला बघा. आणि इथे एक साईडला आहे ना त्याला अशी मस्त नॉट दिलेली. खूप छान ड्रेस आहे बघा. तुम्हाला आवडतात का ड्रेसमध्ये व्हाईट कलर ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि घातल्यावर काय लुक दिसते बघा ड्रेसचा एकदम छान. तर फायनली ना मी सांगते आता माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव मी का बदललं. बऱ्याच जणांना कळायचं इकडून तिकडून की मी यूट्यूब चॅनल चालू केलं आहे. माझं नाव आणि सरनेमचं बऱ्याच जणांना माहिती, त्यामुळे तेच नाव ते सर्च करून पाहिजे आणि भेटल्यावर म्हणायचे की तुझं यूट्यूब चॅनलचं नाव काय आहे, आम्हाला असं सर्च करतो पण येतच नाही का असं. तर म्हणतात खूप मोठं नाव ठेवलं आहे. म्हणजे असं कळल्यावर कुणी पण पहिलं नाव आणि सरनेमच सर्च करतं ना, मग तसंच काहीतरी थोडंसं थोडक्यात नाव ठेवायचं ना. मग ते मला पटलं. मग मी पण म्हटलं चला आपलं सरनेम आणि माझं नाव म्हणजे सुवर्ण दहिबरे यूट्यूब चॅनलचं नाव मी फायनल केलं. जे आधी ना सुवर्ण विथ एव्हरीथिंग होतं, कारण मला सगळ्या प्रकारचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करायचे होते ना, म्हणून मी तसं नाव ठेवलं होतं चॅनलचं. चला मग आवडलं असेल व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.